निधी वितरणावर आता मुख्यमंत्र्यांचा वॉच। नियोजन विभागाच्या निधी वितरणासह सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याची माहिती। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। वडेट्टीवारांची टीका, तर फडणवीस आणि शिंदेंमध्ये चांगला समन्वय, नरेंद्र बोंडेकरांचं विधान। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपालांच्या विधानानं वादाची शक्यता। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यपालांनी सुद्धा मराठीत बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। दौंडजवळच्या चौफुला कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार। राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती। नृत्य करणारी तरुणी जखमी। यवत पोलिसांकडून तपास सुरू। दौंडमधील गोळीबार प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न। रोहित पवारांचा आरोप, तर दबावाला बळी न पडता कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। महादेव मुंडेंचा गळा कापला। तोंड, मान आणि हातावर 16 वार। अति रक्तस्राव झाल्यामुळे धक्क्यात जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू। महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर। देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजी प्रभूंप्रमाणे लढायला तयार। बाजी प्रभूंप्रमाणेच आमची ही भूमिका। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेतला जाणार नाही, राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं मकरंद पाटलांकडे देणार, तर मकरंद पाटलांकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावली बारचा परवाना। बारमधून 22 महिलांना घेतलं ताब्यात। योगेश कदमांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरावा, दमान यांचा इशारा। राष्ट्रवादीतील सूरज चव्हाण आणि रात्री गुपचूप पोलिसांना शरण, तर सूरज चव्हाणांना रातोरात जामीनही मंजूर। सूरज चव्हाणांना वाचवण्याचा प्रशासनाचा बनाव। मारहाण आम्हाला पण संरक्षण त्यांना दिलं। सूरज चव्हाणांना जामीन मिळाल्यानंतर जखमी विजय घाडगेंचा आरोप। नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहात चिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग। वसतिगृहात सीसीटीव्ही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर। वसतिगृहातील 64 मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी। माझ्यासोबत चुकीचं झालंय असं म्हणत कल्याण कोर्टात आरोपी गोकुळकडून गोंधळ। महाराष्ट्रात चीटिंग केली, 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रात वाढले। कर्नाटकमध्ये सुद्धा मतांची चोरी करण्यात आली, राहुल गांधींचा आरोप। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का। महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कान उघडणी। सांगलीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप। गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार देण्यात येणार। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। नागपूरसह विदर्भातही पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असण्याचा अंदाज। नागपूर, गोंदियाला, चंद्रपूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट। राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत। शेतातील बंधारे फुटल्यामुळे जमिनी वाहून गेल्या। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी।